भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। क्रिकेट प्रेमींसाठी, क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 25 ऑक्टोबर 2025 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षक करताना त्याला दुखापत झाली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रतीक्षा, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते क्रिकेट प्रेमींसाठी, काय नेमकं घडलंय? नक्कीच प्राची, खरं तर भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि काल संध्याकाळी मॅचच्या वेळी बॉलिंगच्या दरम्यान जे आहे ती श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झालेली आहे। कॅच पकडताना श्रेयस अय्यर जर आहे आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळालेलं असेल की कॅच पकडताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झालेली आहे आणि तो चेंडू पकडल्यानंतरच जमिनीवर म्हणजे मैदानावर अक्षरशः पडलेला पाहायला मिळाला। त्याच्या ज्या फुफ्फुसाच्या बरगड्या आहेत त्या प्राथमिक त्या बरगड्यांमध्ये ब्लिडिंग, इंटरनल ब्लिडिंग होते अशी माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतरच भारतीय संघाने जे आहे तर तातडीनं श्रेयस अय्यर याला सिडनीच्या एका रुग्णालयात जे आहे त्या आयसीयू मध्ये दाखल केलेलं आहे। सध्या डॉक्टरांचं एक पथक जे आहे ते श्रेयस अय्यरवर उपचार करत आहे। नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय श्रेयस अय्यर याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। तर भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याला गंभीर दुखापत झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।